भारतात वास्तव्यात असणाऱ्या आदिवासी समाज या देशाचा मूळ निवासी आहे। एकेकाळी आदिवासी समाजाचे अनेक राज्ये या देशात होऊन गेले, परंतु या व्यवस्थेचा सर्वात जास्त फटका हा या देशातील दलित व आदिवासी जनतेला बसला। या समाजावर अनावित अन्याय व अत्याचार करून यांना जंगलात राहणे भाग पडले। या समाजावर अनावित अन्याय व अत्याचार करून यांना जंगलात राहणे भाग पडले। परिणामी इथल्या प्रस्थापित व इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अनेक बंडखोरांनी बंड पुकारले, आपल्या पराक्रमाचा व कर्तबगारीचा परिचय करून दिला। 19व्या शतकात उत्तरार्धात ब्रिटिशांनी लादलेल्या अन्नभूमी धोरणाविरोधात, धार्मिक हस्तक्षेप आणि सांस्कृतिक वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या मजबूत नेतृत्वाने आदिवासी समुदायांना एकत्रित केले। परंतु दुर्दैवाने बिरसाचे आयुष्य 25व्या वर्षी ब्रिटिशांच्या ताब्यात असताना रहस्यमय परिस्थितीत संपले। त्यांचे अल्प आयुष्य असूनही बिरसा मुंडा हे आदिवासीच्या प्रतिकाराचे आणि औपनिवेशिक अत्याचाराविरुद्ध न्यायासाठी लढण्याचे प्रतीक म्हणून राहिले। आदिवासी समुदायाचा सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना भारतीय इतिहासात कायमस्वरूपी प्रभाव टाकला। आज बिरसा मुंडा हे सामाजिक आणि आर्थिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी नायक आणि प्रेरणास्थान म्हणून आदिवासी समुदायांच्या स्मरणात असल्यामुळे आज बिरसा मुंडा यांची जयंती नेर येथील बालाजी नगरात साजरी करण्यात आली। बिरसा मुंडांची मिरवणूक यवतमाळ अमरावती महामार्गासह नेर शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली। यावेळी आदिवासी समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।